बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 14. वडगाव एक सुंदर गाव होतं. त्याला पेट वडगाव म्हणत. का ते कळत नसे. तिथे देशी ऊस भरपूर पिकत असे. हिरवेगार मळेच्या मळे पसरलेले असत. जिकडे तिकडे हिरव्या ऊसाचे मळेच मळे भरलेले दिसत. दुशेरीच्या शिवेपर्यंत वडगावकरांची रानं असत. देशी ऊसासाठी ते रान भलतंच प्रसिद्ध होतं. तिथले लोक देशी गूळ पण काढत. त्याचा खूप पैसा होई. वडगावात एक आप्पांचे पाहुणे होते, जगताप. ते कधी कधी आप्पांच्या घरी येत. आप्पांच्या सारखे ते जाडजूड व उंच होते, तब्येतीनं सणसणीत. पण ते कधीतरीच आप्पांच्याकडे येत. तिथं आप्पांच्यात त्यांना मी अनेक वेळा पाहिलेलं होतं. वडगावच्या जत्रेला आप्पा त्या पाहुण्यांच्याकडे जात. दुशेरीला यात्रा भरत होती, पण छोटी. नंतर ती कधीतरी बंद पडली. वडगावच्या यात्रेत एक चांगला रथ निघे. लाकडी व नक्षीकाम केलेला भव्य रथ निघे. तो भव्य माणसं ओढत गावातून नेत. त्याला भले मोठे लांबच लांब दोरखंड असत. गावापासून 1-2 मैलावर एक डोंगरात देऊळ होतं. तिथं तो रथ नेत असत. तिथंच जत्रा भरे. त्या देवालाही माणसं जात. तिथं फुगे, खेळणी व मिठाई असे. जाताना मात्र रेल्वे रूळ ओलांडावा लागे. अर्थात पुलाखालून चांगली ओढ्यातून वाट असे. तिथल्या डोंगरातल्या देवाचं लोक भाविकतेनं दर्शन घेत. वडगावात आप्पांच्या पाहुण्यांचा रस्त्याकडे तोंड करून एक वाडा होता. त्या वाड्यात आम्ही सर्वजण जात असू. एका बैठकीच्या खोलीत बसत असू. दिवसाही अंधारानं सबंध वाडा भरलेला असे. तेलाच्या पोळ्या असत. मला त्या फार आवडत. आप्पांची मुलं, आप्पा, मी, दादा, आम्ही सर्वजण भरपूर जेवण घेत असू. जेवणानंतर आम्ही मग रथ बघायला जात असू. नुकताच रथ निघालेला असे. माणसे रथ कसा ओढतात हे मी पाहत राही. खूप गर्दी असे. मग आम्ही डोंगरातल्या देवाला जात असू. देवदर्शन करून परत फिरत असू. वडगावातल्या यात्रेला जाण्यासाठी आप्पा मळ्यातून बैलगाडी आणत. त्यांच्या दावणीला 2 अस्सल बैल होते. एक पांढरा शुभ्र, उंच, लांब. त्याच्या शेपटाचा काळा गोंडा झुपकेदार असे. टोकदार शिंगे त्याला शोभून दिसत. एकूण हा बैल फार चांगला, गरीब व कामाला चांगला होता. त्याचं नाव महिराफ होतं. दुसरा शंकर, कोसा, पण भारी तापट. व्याजा मारका, डिरक्या टाके. त्याच्या गोल टोकदार शिंगांची भीती वाटे. लाल डोळे करून फुसफुस करीत सगळीकडे बघत असे. अशा बैलांची गाडी आप्पा जोडत. आई, मी, दादा व आप्पा त्यांची सारी घरची मंडळी गाडीत बसत असू. गाडी भन्नाट सुटे, चाळ वाजत. आई व इंदूची आई मात्र कधीच यात्रेला येत नसत. आप्पांचे हे वडगावचे पाहुणे आप्पांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले मी 1-2दा पाहिले होते. पण यात्रेला वडगावला गेल्यावर ते कुठे दिसत नसत. त्यांची बायको आम्हा सर्वांना जेवायला वाढीत असे. गावभर यात्रेचा दंगा चालू असे. पाहुण्या रावळ्यांनी गाव गजबजून जाई. फुगेवाले गावातून फिरत. एकदा एका मुलाचा फुगा फुटला. फुटलेला फुगा त्यानं तोंडाला लावून आत ओढला. आत ओढून त्याला त्या फुग्याची गोळी करायची होती. अशा फुटलेल्या फुग्यांची गोळी अनेक मुलं करत. ती गोळी पुन्हा तळहातावर आपटून तिचा पिक पिक आवाज करीत किंवा तळहात त्यावर घासून कर्कश आवाज करीत. तो मुलगा असाच श्वास आत ओढून फुटलेला फुगा फुगवू लागला आणि त्याच्या नरड्यातच तो अडकला आणि मेला. ही घटना दुशेरे गावात अनेक दिवस लोक बोलत होते. प्रत्येक जत्रेला या घटनेची आठवण लोक काढत. ही घटना मात्र माझ्या चांगलीच लक्षात राहिली. पुढे मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर वडगावच्या आप्पांच्या त्याच पाहुण्यांची मुलगी मला सांगून आली. माझ्या आईने दुशेरीला कधीतरी आल्यावर त्या मुलगीला लहानपणी पाहिली होती. वडगावचे ते पाहुणे आमचे घर पाहून गेले होते. तेव्हा मी कोल्हापूरला शिकायला होतो. घरी आल्यावर हे मला कळलं. बडा पाहुणा होता म्हणून सर्वजण टॅक्सी करून गेलो. मी, दादा, दादांचे गावातले मित्र शामराव पाटील, माझे मेहुणे रंगराव मास्तर आणि आणखी
2-3 माणसं होती. आईनं मला मुलगी बघायला जाताना जवळ बोलावून सांगितलं होतं, मुलीचं डोळं बघ, घारं बिरं आहेत काय. कारण आईनं त्या मुलीला लहानपणी पाहिली होती. त्यावेळी त्या मुलीचे घारे डोळे पाहिलेले तिला आठवले असावेत. मला बरं वाटलं. जिथं आपण जत्रेला जात होतो त्याच घरातली ही मुलगी होती. म्हणून लग्न झाल्यावर आपण तिला म्हणू, मी लहानपणी तुझ्या गावच्या यात्रेला येत होतो. त्यांच्या त्या पहिल्या वाड्यापुढंच त्यांचं एक माडीचं घर होतं. माडीवर बैठकी आणि खाली स्वयंपाकघर. आम्ही सर्वजण जिना चढून वर गेलो. थोड्या वेळाने एक अतिशय छोटी पण अत्यंत गोरीपान मुलगी सरबताचे ग्लास घेऊन आली. तिच्यावरून तिची मोठी बहीण गोरीपान असावी असा मी अंदाज केला. मग थोड्या वेळानं मुलगी आली, पाटावर बसली. खरंच ती अतिशय गोरीपान होती. तब्येतीनं चांगली निकोप होती. तिच्या कपाळावर कसला तरी व्रण होता, पण तिला तो शोभून दिसत होता. मी मुलगी पाहून खुललो. हीच मुलगी करायची असं मनात ठरवलं. आईनं सांगितल्याप्रमाणे मुलीचे डोळे पाहिले. ते घारे होते, तरीसुद्धा काही हरकत नव्हती. मग दादांचे मित्र शामराव पाटील बापू यांनी मला बाहेर बोलावलं. आम्ही दोघे बाहेर आलो. जरा फिरत फिरत गेल्यासारखं लांब गेलो. बापूंनी मला विचारलं, मुलगी कशी काय. मुलगी बेहद पसंत होती, पण मोठ्या माणसाजवळ लगेच तसं कसं म्हणायचं म्हणून मी म्हणालो, डोळं जरा घारा आहे ते. यावर बापू म्हणाले, तुमचे डोळे कुठे काळे बोर आहे ती. झालं, मुलगी पसंत आहे सांगितलं. बैठकीची तारीख ठरली. बैठकी दिवशी मी गावातच होतो. लग्न ठरवायला मित्रमंडळी, भावकीतली माणसं, दादा, बापू, औंध संस्थानाचे फौजदार मोहिते आदी मंडळी होती. फौजदार आपल्या सर्व मुलांचा 5,000 हुंडा घेत. त्यांचा हा ठरलेला आकडा. मग त्यांनी तो त्या बैठकीत सांगितला. पाहुणा काकू करू लागला. भावकीतली माणसं त्याला खर्चात पाडायला टपलीच होती. त्यांनी त्याच्यावर दबाव आणून हो म्हणायला लावलं. शिवाय मोहिते भाऊसाहेबांच्या पुढेही त्याला काही बोलता आलं नाही. तो हो म्हणाला. याद्या झाल्या, गुळभाताचं जेवण झालं. माणसं जेवण करून परतली. दादाने आल्या आल्या याद्या देव्हाऱ्यात ठेवल्या. पाहुणा चांगला, हुंडा चांगला, त्यामुळे ते खुश होते. मी खुश होतो, मुलगी गोरीपान मिळाली म्हणून. पण तिचा आवाज फार मोठा होता हे मला जाणवे. मग मी लग्न झाल्यावर तिचा बांगड्याचा गोरापान हात कसा धरायचा याचे मनसुबे रचू लागलो. आमच्या स्वयंपाकघरातली एक भिंत पुढे आली होती. तिला पोट आलं होतं. सून येणार म्हणून दादाने ती भिंत उतरून गौंड्याकडून नवीन भिंत घालून घेतली. जास्त हुंडा घेतला असं माणसं बोलू लागली. मी त्या काळातला BA म्हणून मला चांगली स्थळं येत, पण जमीन वाटणीला थोडी येते या म्हणून काही माणसं बिचकत. तसा तोही पाहुणा बिचकला होता. 3 एकरवाल्याला एवढा हुंडा असं त्याला वाटलं. 3-4 लहान मुली होत्या. त्यांच्या लग्नाचा प्रश्न होता. एकीला आत्ताच एवढा खर्च करून बाकीच्या मुलींचं कसं, हाही विचार त्याच्या मनात आला. फौजदारच्या पुढं त्याला काही बोलता आलं नाही. कपडे आपापली घ्यायचं ठरलं. त्याप्रमाणे मला भारी कापडं घेतली. काळी उलनची पॅन्ट व पांढरा शुभ्र भारी झुळझुळीत किमती शर्ट शिवून आणले. त्यातच 500 रुपये खर्च झाले. गाडी खर्चही झालेला. आणि अचानक एक दिवस आंतरदेशीय पत्र येऊन टपकलं. मला मिलिटरीमधून तार आलेली आहे, हजर व्हा म्हणून. तेव्हा तुमच्या मुलाचे लग्न इतरत्र कुठेही ठरवण्यास माझी मुभा आहे. माझे मेहुणे म्हणाले, त्यांच्यावर खटला भरू. वडील म्हणाले, नको, दुसऱ्या मुली मिळत नाहीत काय. या धावपळीत आमचेही खूप पैसे खर्च झाले होते. आता ते फेडायचे कसे. त्यावेळी आमच्या शेतात ओल्या शेंगांचं पीक निघालं होतं. शेंगा पत्र्यावर वाळत घातल्या होत्या. वडील पैशाच्या चिंतेत होते. उगीच खर्च झाला असे वाटले. शेंगा विका, मेहुण्याने सांगितलं. येड्याचे रंगराव मास्तर, आले ते धान्य विका, प्रश्न सुटेल. त्यांची युक्ती दादांना आवडली. त्यांनी तसंच केलं. पैशाची काळजी मिटली. पण लग्न मोडल्यानं सगळी नाराज होती. पण आम्ही सर्वांना सांगत असू आम्हीच लग्न मोडलं म्हणून. मग एके दिवशी मी फडणीसांच्या दुकानात गेलो. शिंप्यांचं दुकान. तिथं एक गोरीपान छलाटी हळद्याची म्हातारी होती. ती आमच्या ओळखीची होती.
ती अनेक वेळा आईजवळ बसायला यायची. ती म्हातारी दुकानात मला म्हणाली, बरं बाबा लग्न मोडलं ते, मुलगी चांगली नव्हती, पुन्हा कुठं खेटं घालत बसतूस. ती म्हातारी त्या मुलीची दुरून पाहुणी होती, त्यामुळं तिला हे माहीत होतं. मुलगी हायस्कूलात शिकत होती, मॅट्रिकला की काय होती, त्यामुळं मला हे शक्य वाटलं. म्हातारीचं बोलणं ऐकून जरा बरं वाटलं. मी स्वप्न रंगवायचं सोडून दिलं. दुशेरीत माझा जालिंदर नावाचा मित्र होता, अजूनही आहे. त्याला झेल्या म्हणत. पुढे कित्येक वर्षांनी व्यंकटेश माडगुळकरांचा झेल्या पाठ्यपुस्तकात वाचला. तो एकदम याहू करून ओरडे आणि तो शाळेभोवतालचा मारुतीच्या देवळाभोवतीचा परिसर दणाणून सोडी. माझी ही मित्रमंडळी सुट्टीत सारखी शाळेजवळ देवळाजवळ खेळत, हुदुड्या मारीत. जालिंदरही त्यात होता. तो माझ्यापेक्षा लहान होता व खालच्या वर्गात होता. मंडपाच्या कोपऱ्यात सारी मुलं जमली की जालिंदर नेहमी पोवाडा म्हणे. त्याला पोवाड्याचा नाद होता. एक हात कानाला लावून तो लकेर मारत असे, दुशेऱ्यात दुशेरे गाऊ भला, पंजाचा गाघोळ लोंबतो टाचला, हातभर दांडा कुऱ्हाडीला. त्याला हा पोवाडा कोणी लिहून दिला हेच आम्हाला माहीत नव्हतं. जालिंदरला असा पोवाडा रचण्याची उपजतच बुद्धी असावी असं मला वाटलं. कदाचित त्याच्या भावानेही लिहून दिला असेल, काही कळत नव्हतं. त्याचा एक भाऊ पैलवान होता. त्याचं वर्णन तो आपल्या पोवाड्यात करी. जालिंदर अतिशय गमत्या होता. सतत हसरा चेहरा, मळकट गुळकी फाटकी कपडे, अंगावर तशीच, डोक्याला टोपीसुद्धा तशीच. पण माझा तो एक सच्चा मित्र होता. हरी मास्तर, खोडके मास्तर, मांडके मास्तर कधीकधी रात्रीचे नदीला मासं धरायला जात. गॅस बत्ती घ्यायची, तलवार घ्यायची आणि नदीला जायचे. गुडघ्यावर पाण्यात जात. बत्तीच्या उजेडानं मासे तिथे काठावर येत. मोठा मासा येई. मग असा मोठा मासा आला की कोणीतरी तलवारीचा वार करीत असे. मासा मरून पाण्यावर येई. मग कुठेतरी जमून माशाचा कडक उंजाळ तिखट मसालेदार रस्सा करत, माशाची फोडं शिजवत, घरातून जाताना भाकरी नेत, मजेत फिष्ट करत. आनंद असे. पण तलवारीनं मासा कसा मारत याचे कोडे मला वाटे. माणसाला प्राण्याला तलवार मारता येईल, पण माशाला तलवार मारता कशी येईल? मासा पळून नाही का जाणार आणि दुसऱ्याला तलवार नाही का लागणार? पाण्याखालच्या मातीत तलवार नाही का आपटणार? अशा अनेक प्रश्नामुळे मासा तलवारने मारतात याचे कोडे मला काही उलगडले नाही. गणेश विसर्जनाच्या वेळी मी शामू दुकानदाराच्यातून फटांगड्या आणि व दिवाळी जवळ यायला लागली म्हणून फटांगड्या उडवायला सुरुवात केली. एकदा मला आईच्या फणेर पेटीत जुना पैसा सापडला. तो घेऊन मी शामू दुकानदाराच्या दुकानात गेलो. याच्या फटांगड्या द्या. दुकानदाराने पैसा हातात घेतला व परत दिला आणि हा चालत नाही म्हणून सांगितले. तेव्हा माझा किती हिरमूड झाला. वडगावात एक मोठा ओढा होता, पण मी तिथं कधीच पाणी पाहिलं नव्हतं. कदाचित मी तिथं कधी पावसाळ्यात गेलोच नसेन. एके ठिकाणी मात्र त्या ओढ्याचं विशाल पात्र होतं. गावाबाहेरच्या या ओढ्यात एक वाळूचं मोठं मैदान होतं. तिथं ओढा भलताच रुंद होता. तिथे यात्रेचा तमाशा उभा आहे. ओढ्याकाठी एक भलं मोठं विस्तृत दाट फांद्यांचं व पानांचं आंब्यांचं झाड होतं. त्या आंब्याखाली भरपूर सावली असे. प्रेक्षकांना सुद्धा सावली पुरे सगळी. तिथे वडगावमध्ये जत्रेची एक प्रथा होती. दरवर्षी एका विशिष्ट गावचाच तमाशा बोलवत असत आणि तोही कामेरी गावचा नायकूचा. नम्र नायकू या नावाने तो तमासगीर खूप प्रसिद्ध होता. आमच्या गावचाच, पण अनेक वर्ष तो तिथे यात्रेला येत होता. मी व दादा यात्रेला गेलो तेव्हा आम्हा दोघांनाही माहिती नव्हतं की इथे आपल्या गावचा तमाशा असतो. अचानक त्या तमासगिरांची गाठ पडली. आम्हा दोघांना व नायकूलाही आनंद वाटला. तमाशा मोडल्यावर सर्वांना दादानी सोडा लेमनच्या बाटल्या मागवल्या. आपल्या गावचे मास्तर इथं पाहून सर्वांनाच आनंद झाला. नायकू हा त्या तमाशाचा प्रमुख. उंच, सावळा आणि दणकट. मिशाचे कलांग, नाकेला पत्त्यातल्या राजाची गर्दन दिसते तशी त्याची गर्दन होती. आवाज चांगला, स्वच्छ व बारीक. तो आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचे. तो लावण्या म्हणी व रची. त्याच्या लावण्यानी व कलगी तुऱ्यांनी मुंबईसुद्धा एकेकाळी जिंकली होती. तमाशाच्या स्पर्धेत तो पहिला आला होता. तमाशात ही कवनातील कोडी तो स्वतः रचित होता.
त्यासाठी त्यानं त्या काळातही 1940 मराठ्यांची बखर हा भला मोठा जाडजूड ग्रंथ वाचला होता. त्याच्या आधारानं तो ऐतिहासिक वग बसवी. सदर मराठ्याची खबर ही त्यावेळी उपलब्ध होणं हे महाकठीण काम. त्यानं आपली जमीन विकून ती बखर आणली होती. इतकं जबरदस्त वेड त्याला त्या बकरीचं होतं. अर्थात हे सारं तो तमाशासाठी करीत होता. जमीन ही फारशी विकली असेल असं नाही. ती कितीही अल्प किमतीला असली तरी त्या काळी पैशालाही किंमत होती. सदर मराठ्यांची बखर तो कुणालाही वाचायला देत नसे. अगदी जीवा पाड जपे व त्यातल्या प्रसंगावर वग रची. महाराष्ट्रात जे प्रसिद्ध लावणीकार होऊन गेले त्यांच्यात नम्र नायकूची गणना केली जात होती. त्यांच्या बऱ्याच लावण्या व कवनं अंधारातच राहिली. त्याच्या पश्चात त्या कुठं प्रकाशितच झाल्या नाहीत. मी एकदा नायकूच्या पश्चात कॉलेजला असताना गावात जाऊन त्याच्या मुलाची भेट घेऊन ते हस्तलिखित मिळवून प्रसिद्ध करण्याचा एक प्रयत्न केला होता. पण त्याच्या मुलाने दादच दिली नाही. ते काहीतरी यातलं घेऊन आपल्या नावावर प्रसिद्ध करतील व पैसे मिळवतील असं त्याला वाटलं असावं. नंतर बऱ्याच वर्षांनी मी हाच प्रयोग पुन्हा एकदा केला होता. त्यावेळी तो मुलगा त्यांच्या झोपडीवजा घरात त्याची बायको मुलं बहिणीसह राहत होता. नायकूची मुलगी ही नायकूसारखी उंच व तब्येतीनं सणसणीत होती. तिनेही मला दाद दिली नाही. तेव्हा मी मग संशोधनाचा नादच सोडला. ती मुलगी म्हणजे नायकूच्या लग्नाच्या बायकोची. बायको भोळी साधीसुधी. ती तमाशा या कारापासून अलिप्त होती. पण तमाशात नाचणाऱ्या नायकूच्या बाया किंवा बायका वेगळ्याच होत्या. गंगी नावाची अतिशय छलाटी व देखणी सावळी बाई होती. ती फार सुंदर नाचे. जोबन की झोली भर दे नाम नाम वाले ये नाम नाम वाले. हे गाणं तिचं पेटंट होतं. आणि ते गाणं सुरू झालं की प्रेक्षकांच्यातनं शिट्ट्या व टाळ्या वाजत, कोण फेटे उडवीत कोण टोप्या असं सगळं झाले. मी अनेक वेळा त्या तमाशात हे गाणं ऐकलं होतं. पण मला त्यावेळी जरी जोबन वगैरे या हिंदी शब्दाचा अर्थ कळला नव्हता व नाम नामवाले कोण हेही कळलं नव्हतं. नाम नामवाले म्हणजे जे कपाळाला नाम लावतात ते, असा अर्थ मी लावी. जोबनचा अर्थ कळल्यावर माझ्या हेही लक्षात आलं, जोबन की झोली भर दे ती का म्हणते. ही तर काटकुळी, हिचं जोबन तसं भरलेलं दिसत नव्हतं. हा विरोधाभास माझ्या लक्षात येई. नायकूच्या तमाशात काम करणारे कलावंत चांगले होते. तुनतुनेवाले, हलगीवाले. हलगीवाला कडा अडवून हलगी वाजवी आणि ती वाजवताना तो गुडघ्यावर उभा राही. दुसरी तमाशात नाचणारी बाई म्हणजे काशी. कासा, कासाबाई अशा विविध नावाने ती प्रसिद्ध होती. गंगीपेक्षा ती सुंदर, देखणी व गोरी. तब्येतीनं चांगली होती. ती सतत पान खाई. अखेरच्या काळात काशीचे फार हाल झाले. जोगवा मागून जगायची पाळी तिच्यावर आली. मला ते पाहून वाईट वाटे. तिच्यावर काहीतरी लिहावे असे मला वाटले. पण तमाशातल्या बाईबरोबर बोलणं मला प्रशस्त वाटत नव्हतं व धाडसही होत नव्हतं. पण एक चांगला विषय होता, तो मी जनलज्जेस्तव सोडला व प्रयत्न केला नाही. समजा तिच्याबरोबर बोललं असतं तर लिखाणासाठी हे चाललं आहे असं कोणाच्या तरी मनात आलं नसतं. तेव्हा मी नादच सोडून दिला. पण ती अतिशय देखणी होती. गावातली कुणीही माणसं तिच्याशी बोलत. एका सुंदर व तमाशातल्या बाईबरोबर बोलण्याचा आनंद लोक घेत. कधी कधी त्या माणसाला आपल्या बटव्यातलं पान खायला देई. कधी कधी ती पान बाळगून तर कधी खाणाऱ्या माणसाकडून ती पान घेई. पान खात गप्पा मारत असे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या माणसाचा हेवा वाटे. त्याच तमाशात शंकर आढाव नावाचा माणूस काम करी. नायकूचं व त्याचं चांगलं जमे. तो मुख्यमंत्री म्हटला तर हा उपमुख्यमंत्री. दोघांच्या तमाशानं खूप प्रसिद्धी मिळवली व नाव कमावलं होतं. पण पुढे त्यांच्यातल्या भांडणाने तमाशा फुटला. 2 भाग झाले. एक नायकूचा तमाशा तर दुसरा शंकर आढावाचा. नायकू आपल्या मुलाला तमासगीर करणार होता. तोही आपल्यासारखाच उत्तम तमासगीर बनावा असं त्याला वाटे. म्हणून तो त्याला तमाशाचे शिक्षण देई. अश्लील विनोद म्हणायला लावी. पण तो मुलगा पुढे रमला नाही. पोरगं दारुड्या निघालं व अल्पकाळातच संपलं. एक मुलगी राहिली. तिला कशी तरी नर्सची नोकरी मिळाली. याच नर्स मुलीकडे मी नायकूचं लेखन मागायला गेलो होतो. पण तिलाही मुलागतच शंका आली. लेखन नेऊन ते त्यातून पैसे मिळवतील असे तिलाही वाटले असावे.
कुठलं गहाळ केलं हेही मला त्यावेळी कळलं नाही. पुढं एकदा धाडस करून मी तमाशावरची कादंबरी लेखनासाठी शंकर आढाव व कासा यांना घरी बोलावलं. खोलीत दोघे एका बाजूला अस्पृश्यतेची बूज राखत बसले. मी त्यांच्याकडून काही माहिती घेतली, पण ती लेखनाला फारशी उपयुक्त वाटली नाही. एकदाच त्यांना घरी बोलावलं होतं, पण आपण काहीतरी मोठी चूक करीत आहोत असं मला वाटलं. काय माहिती द्यायची हे ज्ञान त्यांना नसल्यामुळे माझा तोही प्रयत्न अयशस्वी झाला. वास्तविक अनेक वेळा मुलाखती, टिपणं, तमाशातील इतर लोकांना भेटणं असं व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे ही विचित्र व अवघड वाटणारी गोष्ट म्हणून नाद सोडून दिला. पुढं काही वर्षांनी शंकर आढाव, त्याआधी गंगू, त्याआधी नायकू अशी सगळी वारली. शंकर आढाव व कासा एकत्र फिरत. त्यांचं एकमेकावर अतिशय प्रेम होतं असं वाटे, आणि ते खरंही होतं. मारुतीच्या देवळापुढे एकदा आढावाचा तमाशा उभा राहिला होता. नायकूचा तमाशा पूर्ण मोडला होता. शंकर आढावाचं राज्य होता आता. त्यात काशी आणि नवीन एक पोरगी नाचायला होती. एक कोवळं पोरगंही आढावानं आपल्या तमाशात घातलं होतं. ते छलाटाचं आणि काळं होतं. त्याचं नाव मुकिंदा. त्याला शिकवायचं चाललं होतं. तसं ते थोडं धाडसी होतं. आमच्या गावच्या यात्रेत मी आणि माझा आत्तेभाऊ विजय तमाशा बघायला गेलो होतो. तमाशा सकाळचाच होता. यात्रा होती म्हणून तमाशा उभा केला होता. ते पोरगं मध्येच खाली चौकड्यावर बसायचं आणि ती नवी बाई त्याचं मुकं घ्यायची. तिकडं गाणी चाललेली. तमाशाला अधिक रंग भरावा म्हणून ती तशी करत असावी. विजय म्हणाला, ती बाई कोणत्या अर्थानं मुके घेते? पुरुष म्हणून की बाळ म्हणून? म्हणजे प्रेमानं की वात्सल्यानं? त्या पोराची अवस्था ही तशीच होती. धड बालकही नव्हतं आणि तरणाबांड पोरगंही नव्हतं. हा संभ्रम आमच्यात उत्पन्न झाला होता. तमाशात ढुलकी वाजवणाऱ्यानं मध्येच हियाव करून कमरेत लवायचं. सूरपेटीवाल्यानं तमाशातल्या बाईकडे बघत पेटी वाजवायची. तिनं त्याच्याकडे नाचत नाचत बघून हसायचं. कधी प्रेक्षकांना खुलवायला डोळा मारायचा. हे सगळं तमाशाला रंग भरायला करत. पण त्या बाईची रंग भरणी एवढी बरी वाटली नाही. त्या काळात सांग तू हे गाणं फेमस होतं. तमाशात तर ते सारखं म्हणून त्या गाण्याचं त्यांनी भुसकाट केलं होतं. त्या बाया सांग तू असं म्हणायच्या आणि शंकर आढाव मागच्या झिंज्या मान हसडून कपाळावर घ्यायचा आणि त्या बायकांना साथ करायचा. माझा होशील का, त्याचा आवाज भसाडा होता. तरी तो पोट तिडकीनं गाणं म्हणत असे, पण त्याचा आवाज वर चढत नसे. माझा होशील का, इथं माझा एवढंच त्यानं म्हटलेलं ऐकूई. पुढे त्याचा घसा दोरवटून जाई व होशील का हे म्हणताना घशात आवाज अडके. पुढे काय म्हणतो हेच प्रेक्षकांना कळत नसे. अशावेळी त्या लोकांची मला कीव येई. बिचारे पोटासाठी काय काय करतात असे वाटे. तमाशाबद्दलची कोणतीही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरे. नायकूनं नव्या 2 बायका आणल्यात. शंकर आढावाचा आणि नायकूचा तमाशा फुटला. शंकर आढाव नवा तमाशा उभा करतोय, वगैरे वगैरे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.